नमस्कार, मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो लास्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की गावकडची मंडळी ना, म्हणजे माझ्या सासरकडची मंडळी पुण्याला आली होती. कारण माझ्या एक चुलत सासूबाई आहेत, सो इथंच राहतात त्या पुण्यामध्ये. सो त्या एक्सपायर झाल्या होत्या. मग त्यांना बोलवण्यासाठी म्हणून, त्यांच्या घरातल्यांना बोलवण्यासाठी म्हणून मग माझे सासरे होते, चुलत सासूबाई आणि मग चुलत असे सगळे मिळून 7-8 लोक जे आहेत ते गाडी करून पुण्याला आले होते. सो इथंच त्यांचं होतं. मग त्या दिवशी ते सगळे आले आणि इथं जवळ होतं. मग आम्ही काय म्हटलं, एवढं जवळ आहेत तर, कारण पुण्यामध्ये ना माझे सासरे एकदा पण इकडं आम्ही जिथं राहतो ना, सो तिथं एकदा पण ते आलेले नाही आहेत अजूनपर्यंत. सो एवढ्या जवळ आलेच होते. माझे सासरे पण आणि जे चुलत सासरे होते त्यांनी पण नव्हते आलेले. मग इथं जवळच होतं तर म्हटलं तुम्ही फ्रेश वगैरे पण व्हाल आणि नाश्ता वगैरे करून जे आहे ते इथून जा, कारण मग एकदा त्यांच्या तिथं पण काय केलेलं चालत नाही काहींना. म्हणजे आता ते आमच्याच आहेत, सो चालतं पण आता तिथं कुठं काय करणार ना. मग म्हटलं की चला एक फ्रेश वगैरे होऊन तर इथून जा म्हणून. सो ते फ्रेश वगैरे जे आहे ते ह्यांची आत्या आहे ना, सो त्यांच्या तिकडे सगळे फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळासाठी मग इथं आलेले. सो मग त्यांनी जेवण वगैरे नाहीच म्हणत होते, पण मी फोर्सफुली थोडंसं जेवण वगैरे केलं. भाजी वगैरे जे आहे ते रेडीमेडच आणलं होतं, कारण तितका काही वेळच नव्हता म्हणून. त्याच्यानंतर मग ते दुपारच्या टायमिंगला सगळे निघून गेले आणि मग संध्याकाळी जे आहे ते मग मी जेवण वगैरे बनवून जे आहे सो त्यांच्या घरी गेले होती. सो तो दिवस तर असाच निघून गेला. त्याच्यानंतर 2 दिवस तर असेच गेले आणि काल बरोबर जवळ त्यांचे 12 दिवस होते. मग 12 दिवस होते म्हटलं आणि सकाळी आम्ही लवकर उठून दोघंही लवकर उठलो होतो. सो पहिल्यांदा हे आंघोळ वगैरे केले आणि त्याच्यानंतर जे आहे ते मंदिर वगैरे सगळं साफसफाई करून घेतली. मी फर्श वगैरे सगळं क्लीन केलं. आता बेडशीट वगैरे मी अगोदरच्याच दिवशी सगळं धुवून टाकलं होतं. बेडशीट आणि उशाच्या कवर, टॉवेल्स वगैरे सगळं. आता पूर्ण अंथरूण वगैरे तर पावसाळ्यात धुणं पॉसिबलच नाही आहे, कारण सुकलंच नसतं. म्हणून जेवढं गरजेचं होतं ते मी एक दिवस धुवून टाकत होते, कारण एक तर पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम होता त्यामुळे. आणि काल एवढी सगळी साफसफाई केली, थोडीशी भांडी वगैरे सगळं घासून सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं. आणि आज सकाळी परत ह्यांचा फोन आला, गावाकडनं फोन आला की परत एक जे आहेत ते कोणतरी त्यांच्या भाऊबंदातलेच जे आहेत ते एक्सपायर झालेत म्हणून. म्हटलं बापरे, म्हटलं आता एक तर 10-12 दिवस अजिबात पूजा केली नव्हती, काहीच नाही चालत, आणि परत आता म्हटलं 10-12 दिवस म्हणजे पुन्हा तेच म्हटलं. आणि मला कशी ना सकाळ संध्याकाळी एक तर देवपूजा करून सवय झालेली असते, म्हणजे सकाळी सगळं आवरलं की आंघोळ वगैरे झाली की एक तर दिवाबत्ती वगैरे लावायची आणि संध्याकाळ झाली की ना की पटकन आपलं झाडू वगैरे मारायचं, फ्रेश व्हायचं, आवरायचं सगळं आणि दिवा लावायचं. एकतर 10-12 दिवस दिवा नसल्यामुळे घरात एकदम काय वेगळंच म्हणजे अशा छान छान वाईब्स येत नाहीत. आणि आता म्हटलं पुन्हा 10-12 दिवस म्हणजे कसं तरीच वाटत होतं एकदम. आता परत म्हटलं 10-12 दिवस दिवा वगैरे लावायचं नाही. कालच एवढं सगळं व्यवस्थित आवरलेलं. दूरच्या आहेत म्हणजे मी तरी काय ओळखत नाही सो त्यांना. आता मग पुन्हा आता म्हटलं चला 10-12 दिवस तर काय तरी. आणि इतकं संध्याकाळ झाली सकाळ झाली की एकदम कुठलं तरी रुटीन आपलं पूर्ण जसं चेंज होत नाही का, सो तसं वाटायला लागलेलं आहे. आता परत 8-10 दिवस बघा पुण्यामध्ये अजिबातच पाऊस नाही होता. तर म्हणजे थोडा मध्ये यायचा जायचा, नाही म्हटलं ना नाही तर जमा होता. सो आज पुन्हा सकाळपासून जे आहे पावसानं थोडीशी रिमझिम चालू केलेली आहे आणि एवढं छान वाटायला लागलं ना. थोडीशी थंडी पण वाटते, नाही तर मग पूर्ण गरमच होत होतं. आणि मेन म्हणजे आपल्याला पावसाची खरंच खूप गरज आहे, कारण पुण्यामध्ये तरी इतका पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना. कारण आता परत 22 तारखेला बघा की कंटिन्यू पाणी सोडायचं की अल्टरनेट सोडायचं ह्याच्यावर निर्णय होणार होता. आणि थँकफुली जो आहे तो पाऊस होतोय आणि खरंच खूप छान वाटतं. नाही तर पाऊस नसेल तर सगळ्या गोष्टी आपल्या आपण म्हणतो ना किती पैसा असेल काय असेल, पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निसर्गावर अवलंबून असतात. निसर्गाने छान साथ दिली तर सगळ्या गोष्टी होतात सुरळीत. आता आज विहानला सुट्टी होती त्यामुळे सकाळी पण निवांत मस्त आपला उठला तो. आणि आत्ता 4 वाजता झोपलेला तो. आणि त्याच्यानंतर मग जे आता उठवत होती कधीपासून तर अजिबातच उठायला बघत नव्हता तो, आत्ता उठतोय. आणि ह्या अगोदर मी कसं करायचे, कंटिन्यू जे आहे ना सो ते घर आवरत बसायचे. म्हणजे सकाळी आवरायचं, विहानला स्कूलवरून घेऊन जायच्या अगोदर सगळं जिथलं तिथं ठेवून त्याला स्कूलमध्ये घेऊन जायचं. आलं की परत मग त्यांना थोडा पसारा केला, झोपला की पटकन सगळं आवरायचं. परत मग उठतो, थोड्या वेळाने पसारा करतो, मग दिवाबत्ती वगैरे लावायच्या टायमिंगला सगळं आवरत बसायची. आणि त्यामुळे कसं व्हायचं, मला कुठंतरी नाही असं थकल्यासारखं वाटायचं. म्हणजे कंटिन्यू तेच, एकतर दिवसभर किचनमध्ये किंवा मग ह्या गोष्टी आवरा किंवा हे कपाटेच आवरा किंवा ह्यामध्येच माझा ना पूर्ण लिटरली टाईम जायचा.
म्हणजे एक्स्ट्राच्या गोष्टी काही करायलाच येत होतं. सध्या मग मी ह्या थोड्या दिवसात काय केलं, आता नाही म्हटलं दिवसभर काही किती पसार करतो ना करू ते, म्हटलं अजिबात दिवसभर आवरत बसायचं नाही. म्हटलं सकाळी एकदा जे आहे ना फरशी पुसायच्या अगोदर सगळं आवरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दिवाबत्ती करायच्या टायमिंगला जेव्हा झाडू वगैरे करतो ना सो तेव्हा एकदा आवरायचं आणि झोपायच्या वेळेला तो झोपला की मग सगळं आवरून ठेवायचं म्हटलं. सो ह्यामुळे कसं होतं एक तर थोडंसं आपल्याला पण रिलॅक्स वाटतं. आणि मी काय करायची अगोदर विहान झोपला ना की हे काढ ते काढ हे असं करायचे, आता थोडंसं कमी केलं. तर झोपला ना की आपण पण थोडा वेळ आपलं काही काम असेल तर करून घेते मी, जे मोजकंच काम असेल तर. म्हणजे जे आता काही उठल्यावर दळप वगैरे बनवायचं असेल त्यामध्ये थोडंसं विहान करायला देणार नाही, भरपूर वेळ लागणार नसेल. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना तो झोपला की करून घेते. बाकीचं खूप जर काही इम्पॉर्टंट नसेल ना सो त्याला सोबत घेऊन करते. पण एक गोष्ट ही झाली ना की त्याला जेव्हापासून स्कूलला घेऊन चालले ना तेव्हापासून अजिबातच घरी आल्यावर तो पाटी पेन्सिल किंवा असं काहीच घेत नाही. ह्याच्या अगोदर छान घेऊन बसायचा आणि घेऊन बसला ना की मग त्याचं चाललं होतं की नाही मला कंटाळा आला आहे, माझी मानच दुखते. म्हणून आत्तापासून त्याचं हे सगळं चालू असतं. म्हणजे इतका आगाऊ झाला आहे ना तो. आता बसला आहे, त्याला इतके छान वाटले ना सगळे गावाकडचे आलेले बघून, तो खरंच खूप खुश झाला. म्हणजे त्याला ना असं विसरत नाही तो पटकन कोणाला. आता बरेच दिवसानंतर सगळ्यांना बघितलं ना तरी पटकन ओळखतो तो. म्हणजे आता आमचं कसं कंटिन्यू गावाकडे येणं जाणं नसतं, खूप दिवसांनी एक तर आम्ही जातो, पण तरीही बघितलं ना त्यांना सगळ्यांना छान ओळखला. एकदम मस्त आपलं त्यांच्याबरोबर बसून वगैरे जेवण, अगदी लाजत वगैरे नाही. अगोदर थोडंसं स्टार्टिंगला करतो तो तसं, पण असं कोणी आले आपल्या घरी म्हणून किरकिर हे ते असं काही नसतं त्याचं. छान अगदी खेळत राहतो तो. आता उठायला लागलाय, त्याला फ्रेश करते आणि काहीतरी खायला बनवून देते. कारण साहेबांचं ना सकाळपासून काही खाणं नाही आहे. म्हणजे नुसतं असंच कोणी घरी असेल ना की मग त्यांना त्रास देणं हे त्याचं चालू. हो काय झालं बा, परत झोपायचं आहे विहानला, परत झोपायचं आहे बघा. काय झालं बा, खास पडते का. आणि इतका नौटंकी झालाय ना जवळजवळ रात्री झोपताना पण त्याचं असतं की मम्मा मला खाजव, मला खास पडते. म्हणजे त्याचं रोज चालू असतं की त्याला ना अशी सवय लागली होती की पाठीमध्ये. आता नाही का आपण कधी कधी असं करतो की मुलं झोपत नसतील ना तर त्यांना पाठीमध्ये थोडंसं नाही काय असं चोवल्यासारखं वगैरे करतो. मग मी अशी कधी करायची तो झोपत नसेल आणि त्याला इतकी सवय झाली ना की मुद्दाम असं करायचा. मग हे ना असं बोटांनी असं खाजवलेलं म्हणजे आवडायचं आणि कंटिन्यू तो मला असं करायचं. तर मला पण इतकी झोप आलेली असायची ना आणि सतत त्याचं चाललेलं असायचं की मम्मा मला खाजव, मम्मा मला खाजव म्हणून. आता उठल्यावर पण त्याचं हेच चालू आहे. आणि खरंच सांगते मुलांनी जर नको त्या टायमिंगला झोपलं ना की आता तो ह्या टायमिंगला झोपून उठायला लागलाय ना, आता परत रात्री लवकर नाही झोपणार, परत मग त्याची मस्ती चालू होती. पण ऐकत पण नाही. मी त्याला कधीची झोपवत होती पण अजिबात झोपायला तयारच नाही होता. असं होतं माहिती आहे का, विहान एक तर शिरा शेवई खात नाही आणि त्यामुळे त्याला बनवायचं काय हा मला रोज प्रश्न पडतो. आता काय बनवू म्हटलं, शेवई बनवू देऊ का, शिरा बनवून देऊ का, नाही नको म्हणत होता. फ्रीजमध्ये मग कॉर्न होते सो म्हटलं चला तेच जे आहे त्याला भाजून देते. कारण कॉर्न आवडीनं खात होतो, फक्त त्याला उकडून दिलेले आवडत नाही. तर हे असे भाजून थोडंसं वरतून मीठ वगैरे टाकलं ना की मग छान खातो म्हणून. आता हे आलेले आहेत मग त्यामुळे जो आहे तो बसलेला आहे. उठल्यावर काय माहीत थोडंसं लेट उठला की त्याचा मूड नसतो. आता बघू साहेबांचा थोडा वेळ जो आहे तो मूड येईल छान. मग बापरे आज सकाळी ना ब्रेकफास्टला इडली आणि चटणी बनवली होती. सो चटणी तरी कोणीच खाल्ली नाही, फक्त चहासोबतच जे आहे ते सगळ्यांनी इडली खाल्ली होती. आणि सोबतच मी भिजवताना जे आहे ते थोडेसे एक्स्ट्रा तांदूळ वगैरे घातले होते. कारण म्हटलं की चला आता पाऊस पण पडतोय थोडासा, तर त्यामध्येच थोडेसे अप्पे किंवा डोसे किंवा मग काही उत्तप्पे वगैरे करता येईल ह्या हिशोबानेच मी थोडंसं एक्स्ट्रा भिजत घातलं होतं. तर सकाळी इडली वगैरे झाल्यानंतर थोडंसं पीठ मी जे आहे ते साईडला काढून ठेवलं होतं आणि इतकं छान पीठ आलं होतं ना की तुम्हाला दिसत असेल फुल
जे आहे ते भांडं भरून आलं होतं आणि खालती पण थोडंसं सांडलं होतं. मग मी दुसरं जे आहे ते पातेल्यामध्ये काढून ठेवलं होतं आणि चला म्हटलं आता ही दोघं ना छान खेळायला लागले, तोपर्यंत विहांसाठी ना थोडंसं उत्तप्पे बनवून घेते. आणि असं छोटं छोटं बनवलं ना आणि त्याच्यावर थोडंसं काहीही टाकलं ना आणि वेगळं काही ते रोजच्यापेक्षा दिसलं ना मुलांना, तर मुलं बघा खूप आवडीनं खातात. म्हणजे रोज भाजी पोळी ह्या गोष्टीनं ते कंटाळलेलेच असतात. कधी कधी विहान तरी सकाळी मला अजिबात भाजी पोळी नकोच म्हणतो, तो खात पण नाही. मग मी त्यावेळेला काय करते, त्याला फोर्स करून भरवत नाही, त्याला तसाच थोडा वेळ ठेवते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं जे त्याचा मूड वगैरे आला ना की मग भरवते. आता सकाळचं इतका वेळ नसतो म्हणा कधी कधी, मग कधी कधी स्कूलला जाताना फक्त दूध किंवा काही फ्रूट्स वगैरे असेल तर तो खाऊन जातो. पण आल्यावर मग माझं असं असतं की त्याला छान काहीतरी बनवून द्यायचं किंवा मग सकाळी आपण जे काही बनवलेलं असेल सो त्या गोष्टी त्याला मग मी देत जाते. आता बरेच दिवसापासून त्याच्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू ह्या त्या गोष्टी पण बनवायच्या होत्या, पण किती दिवस झाले मी थोडंसं बाहेरून तूप मागवलं आणि तेच मला अजून भेटत नाही. त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सो त्या लेट होत चाललेल्या आहेत. जर भेटलंच तर लवकर मग तुमच्यासोबत तीही ड्रायफ्रूटची वगैरे पण रेसिपी मी लवकरच शेअर करेन, म्हणजे जे लाडू बनवणार आहे. सो आता विहांसाठी छोटं छोटं काढले होते, पण आपल्यासाठी छोटं छोटं काढून काय आपलं इतकं पोट भरणार नाही. मग चला म्हटलं आपल्यासाठी मस्त मोठं काढू. आणि तर छान मी उत्तप्पे वगैरे बनवून घेतले. सोबतच सकाळची बनवलेली चटणी होतीच म्हणा. तू नको बोलू माझ्याकडनं. हो चला, आता माझी कामं आवरलेली आहेत. झोपायच्या अगोदर म्हणजे सगळं झाडून वगैरे काढलं आणि घर जिथल्या तिथं सगळं करून घेते मी. म्हणजे सकाळी उठलं की अजिबातच टेन्शन नाही. विहांसाठी बदाम आणि मनुके जे आहेत ते भिजत ठेवले, प्लस माझ्यासाठी पण त्याच्यामध्येच घालून ठेवते. आणि बडीशेप, जिरं आणि त्यासोबत त्याचं ओवा, हे तिन्ही जे आहे ते मी कंटिन्यू न चुकता भिजत ठेवते, म्हणजे ठेवते. आणि त्याच्यानंतर मग आत्ता विहानला हे फ्रेश करण्यासाठी गेलेले आहेत. आणि हे विहांसाठी ना मी काही लास्ट टाईम पण आय थिंक मला वाटतं मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच असेल, ही बेड टाईम स्टोरीजची काही बुक आणली होती मी, बरीचशी आणलेत. आणि विहांचं जेव्हाही मूड असेल ना, आता बघा तो लेट उठलेला आहे तर पटकन झोपणार नाही, साधारण 12 वगैरे वाजवतो झोपायला. मग ह्या वेळेला काय करतो, आता मगापासून त्यानं भरपूर वेळ मस्ती केलं, तुम्ही बघितलंच असेल. भरपूर वेळ त्याचं खेळणं हे सगळं झालं. आता 12 वाजेपर्यंत काही मी TV किंवा मोबाईल आम्ही नाही. आता बघा आमची TV अजिबात चालू नसते, बंद असते. म्हणजे थोडा वेळ कधी असेल ना की असं काही दुखत असेल काय असेल तर लावून देतो आणि त्याच्यानंतर बंद म्हणजे बंद. आम्ही काय 12 वाजेपर्यंत, म्हणजे आम्हाला पण सवयच नाही आहे कोणाला असेल, मला तर अजिबातच नाही सिरियल किंवा असं. कधीतरी असं खूप कंटाळा असेल तर एखाद्या टायमिंगला मी कधीतरी एखादा छान मूवी वगैरे बघते, नाहीतर असं TV बघण्याचं मला पण एवढं काही येत नाही आहे. सो त्याच्यानंतर आत्ता विहानला बराच वेळ आता झोपण्यासाठी तो घालवतो, मग तेव्हा काय करते मी, अशा त्याला स्टोरीजची बुक आहेत ना सो ती आणलेली आहेत बरीच. मग ती त्याला मी छान रीड करून दाखवते झोपताना आणि खूप छान इंटरेस्ट घेऊन मग तो जे आहे सो ते ऐकत जातो. तिथून येऊन मला हळूच बघतोय, का यार ये पटकन ये. सो मग खूप छान असं ऐकतो तो आणि मला पण छान वाटतं तो असं ऐकतो तेव्हा. आतापासून ह्या गोष्टींची सवय लागली ना की मग त्याला थोडंसं हे होय. आणि मराठी गोष्टींमध्ये ना त्याला एक कावळ्याची आणि चिमणीची गोष्ट सांगितली होती मी, ती परवा ह्यांना झोपताना ऐकवते की हो हो डॅडू तुम्हाला गोष्ट ऐकू का म्हणून झोपताना. तो ह्यांना असं टाकून मग ती गोष्ट सांगत होता. हो आणि ना त्याला स्कूलमध्ये पण अशाच ॲक्टिव्हिटी काय बा हो काढते. हां काढते. कुठं आहे, कुठं इथं का? हां मी काढते. काय कुठं आहे? हा का? बापरे यांचं लक्ष बघा. हा एवढासा धूळ कुठून तरी आले त्याच्यावर आणि ती म्हणतोय काढ ती मला. हो काढली, ठीक आहे. त्याचं सेम आता जिथली वस्तू ना जिथल्या तिथंच ठेवायला पाहिजेत. आता त्याचे काका दिवसभर इथं बसलेले असतात ना, मग चेअर इथं ठेवलेले असतात. मग ते कधी कधी जिमला जाताना काय करतात, चेअर इथंच ठेवून जातात विहान जर खेळत असेल तर म्हणून. सो आल्याला त्यांना म्हणतो इथंच चेअर नाही ठेवायची, जिथल्या तिथं जागेवरच ठेवायची. म्हणजे आम्ही जे त्यांना म्हणतो ना सो सेम सगळं रिपीट करत राहतो. तू विहान चल जल्दी चलो सॉन्ग म्हणायचं का. सो त्याला असे सॉन्ग वगैरे भरपूर आवडतात. म्हणजे त्याचं असं चालू असतं. बंद केलंस का तू स्कूलमध्ये पण
ओरडू नको. सो चला आता मला हेअर ऑइल पण करायचं होतं, पण त्याच्या अगोदर विहानला झोपवते आणि त्याच्यानंतर मग मी हेअर ऑइल करते, कारण मला आठवड्यातून जवळजवळ 2दा हेअर ऑइल केल्याशिवाय हे होत नाही. सो उद्या हेअर वॉश पण करायचं होता, म्हणून म्हटलं अगोदर आज हेअर ऑइल करून घेते. विहान डिशूम तुला कराटेमध्ये घालावं लागेल. सो चला हा ब्लॉग मी इथंच एंड करते. कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.